श्रीमन्महागणाधिपतये नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिं नाशयति विघ्नानां। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम। हरि हरि जय जय राम नवल विनोद विहारी हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम। राम कृष्ण हरि राम राम गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल 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 गोवर्धन धर गो
लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो राम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी रामचरणी राजा रामचरणी लक्ष लागो कीर्तन संगी रंगाचा देह वागो कीर्तन संगी रंगाचा देह वागो कीर्तन संगी कीर्तन संगी रंगात देह वागो संगी रे राम संगी रंगात देह वागो सीताराम रामचरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो रामचरणी लक्ष लागो स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन हो स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा काम क्रोधारी जाती निज धामा काम क्रोधारी जाती निज धामा सीताराम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो रे राम चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो सगळ्यांनी भजन करूया रघुपती राघव राजा राम पतित पावन सीतारामण हो रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम हो 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 रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
वैदिक हिंदू धर्म की जय, भारत माता की जय, मंगल मूर्ति मोरया, सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. संत केवढे कृपाळ, केवढे कृपाळ. संत केवढे कृपाळ, संत केवढे कृपाळ, संत केवढे कृपाळ, संत केवढे कृपाळ. केवढे कृपा
कपाळ केला सद्रूपा सुकाळ सुकाळ केवढे कृपाळ संत केवढे कृपाळ केशव स्वामी 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 हो स्वामी 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 केशव स्वामी त्रिभुवन सारा त्रिभुवन सारा केशव स्वामी त्रिभुवन 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 सारा केशव स्वामी त्रिभुवन त्रिभुवन सारा केला पूर्ण प्रकाश साचार साचार केवढे कृपाळ संत संत केवढे कृपाळ कृपाळ संत केवढे कृपाळ केवढे कृपाळ हाती दिधला गोपाळ संत केवढे कृपाळ सब संतन की जय। आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदाय यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। गोपालकृष्ण महाराज की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। कीर्तन विश्वच्या या चौथ्या सीझनमध्ये चौथ्या सत्रामध्ये कीर्तन ऐकण्याकरता श्रवण करण्याकरता उपस्थित झालेले मग ते प्रत्यक्ष असोत अथवा व्हर्च्युअल माध्यमातून असोत पण आपणा सगळ्या श्रोत्यांपुढे पहिल्यांदा नमस्कार करतो।
तीनही उत्तम साथीदार, सगळी कीर्तन विश्वाची टीम आणि ज्यांच्या पुण्याईमुळे ऐकणाऱ्यांना आणि करणाऱ्याला नवविधा भक्तिमार्गामधल्या श्रवण आणि कीर्तन या दोनही भक्ती साधण्याची संधी मिळाली, असे तुमचे आमचे सगळ्यांचे मातृपितृ आचार्य आणि सगळ्यांच्या त्या पुण्याईला नमस्कार करतो. कोणी ऐकत असतील तर कीर्तन प्रवचनकार, वेदसेवा करणारी गुरुजी मंडळी आणि इतर समाजकार्य खूप अफाट जे करतात त्या सगळ्यांच्या प्रति विनम्रतेचा भाव व्यक्त करतो आणि आजच्या थोडक्यात निरूपणाला सुरुवात करतो. या जगामध्ये हा कीर्तन विश्व नावाचा प्रकल्प सुरू करण्याचं खरं उद्दिष्ट काय असेल हो? बाकी अनेक यूट्यूबचे चॅनल आपल्याकडे आहेत, अनेकांचं अनेक जण अनेक ऐकत असतात, अनेक वेळा ऐकत असतात, पण कीर्तन विश्वच्या म्हणजे ह्या प्रकल्पाला सुरू करण्याच्या पूर्वी ज्यांच्या मनात हे आलं त्यांच्या मनातला उद्देश थोडक्यात बोलून दाखवायचा झाला तर या जगामध्ये प्रत्येक जीवमात्राचं सर्वांगीण कल्याण करण्याचं सामर्थ्य निस्वार्थपणे निर्भेळपणे ज्या एका कुठल्या शक्तीच्या वाणीमधून होत असेल तर त्याला संतांची वाणी असं म्हणतात, की जी ऐकण्याकरता आमचे तुमचे दोघांचेही कान आतुरलेले असतात. पण विचार करायचा झाल्यानंतर बाकी सगळ्यांचं सगळं भरपूर वेळेला आपण ऐकतो, पण आजच्या कलियुगामध्ये सुद्धा कीर्तनाकरता एवढे लाईक्स, कीर्तनाकरता एवढे व्ह्यूज, एवढं सबस्क्राईब हे आपल्याला बघायला मिळतं. याचं सरळ स्वच्छ कारण असं आहे, आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे संत जे बोलतात त्यामध्ये प्रत्येक जीवाचं कल्याण असतं आणि अधिक ते जे बोलून ठेवतात त्याच्यात त्यांचा काडीमात्राचा सुद्धा स्वार्थ नसतो. संतांना आपल्याला उपदेश करून काय मिळणार आहे हो? आणि म्हणूनच डोळे झाकपणे, शुद्ध मराठीत सांगू, ब्लाइंडली असं ज्यांना फॉलो करू शकतो, असं ज्यांचं अनुकरण करू शकतो, ज्यांच्या विचारांचं अनुसरण करू शकतो, असं जर कोणी असेल तर ते या जगामध्ये फक्त संत आहेत. आणि म्हणून तुम्ही माझं कीर्तन ऐकता आहात. वास्तविक विचार करता माझं तुम्ही ऐकायला उपस्थित नाही आहात, कान टवकारलेले नाही आहात, तर माझ्या मुखामधून भगवंताची इच्छा संत जे बोलून दाखवतात ते संतांचे विचार ऐकण्याकरता, ज्या विचारांनी तुमचं आमचं सगळ्यांचंच कल्याण होणार आहे ते विचार ऐकण्याकरता तुम्ही इथे उपस्थित आहात. आणि याचं सरळ कारण असं की संतांचा अहम आणि मम दोन्हीही संपुष्टात आलेले असतात. कलियुगामधला सगळ्यात मोठा दोष कुठला जर असेल तर तो हाय की आपल्या कल्याणाचं सुद्धा एखादी गोष्ट असेल तर ते माणूस ऐकून घ्यायला तयार नसतो, दुसरा सांगतोय ते. पण अशाही अवस्थेमध्ये डोळे झाकपणे, बिनधास्तपणे, निर्भीडपणे, निसंशयपणे आपण संतांचंच फक्त ऐकू शकतो. कारण संत जे बोलतात त्याच्यात त्यांच्या एका पैशाचाही स्वार्थ नसतो. ज्ञानोबांनी 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिली, समर्थांनी दासबोध लिहिला, तुकोबांचा गाथा प्रसिद्ध आहे. पण त्या गाथ्याच्या मोबदल्यामध्ये त्यांना अमुक अमुक ठेव मिळाली आपल्या सगळ्या श्रोत्यांकडून, आपल्या सगळ्या अभ्यासकांकडून. असं कधी आपण ऐकिवात आहे का हो? त्यांचं बँकेत कुठल्या खातं होतं, त्यांनी त्यांच्या मातीमध्ये, जमिनीमध्ये असा कुठला तरी मोहरांचा घडा पुरून ठेवलेला आहे, असं कधी आपण ऐकलंय का हो? तर नाही. अगदीच अतिशयोक्तीने बोलायचं झालं तर त्यांचं वाङ्मय छापून, अर्थात ती एक प्रकारे सेवाच असते, पण ते छापून पैसे मिळाले ते प्रकाशनांना, पण त्यांना त्याचं काहीच मिळालं नाही हो. आणि म्हणून संत जे बोलतात ते अत्यंत अल्प बोलतात, सोपं बोलतात, सुटसुटीत बोलतात आणि अधिक आपल्या कल्याणाचंच बोलतात, नव्हे कल्याणाचं आणि कल्याणाचंच बोलतात. आणि म्हणून ते सूत्ररूपाने बोलतात असं म्हटलेलं आहे. सूत्राची व्याख्या करताना शास्त्रकारांनी अशी केली, अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम. काय केलेली आहे सूत्राची व्याख्या? अल्पाक्षरम, अत्यंत थोड्या शब्दामध्ये, थोड्या अक्षरांमध्ये जे पोचवायचे ते पोचवतात. फार बोलत नाही कारण त्यांना ते बोलायलाच आवडत नाही. दुसरं असंदिग्धम, जे काही असेल ते स्पष्ट बोलतात, किंतु परंतु त्याच्यातली शंका हे मागे न ठेवता बोलतात. थोडक्यात क्लिअर आणि कन्साईज ते बोलतात.
आणि तिसरं सारवत विश्वतो मुखम, जे त्रिभुवनाचं सार आहे, तुमच्या आमच्या इहलोकामधल्या, परलोकामधल्या आणि अध्यात्माच्या सुद्धा कल्याणाचं आहे ते बोलतात. आणि म्हणून कीर्तनाचा उद्देश सांगताना कैलासवासी घाकबुवा सांगायचे, वेदांचा आदेश, शास्त्रांचा संदेश आणि संतांचा उपदेश हाच कीर्तनाचा उद्देश असतो. आणि म्हणून संतांचा उपदेश हाच कीर्तनाचा उद्देश, म्हणून आपण कीर्तन ऐकण्याकरता येतात. माझं कोणाचं वैयक्तिक ऐकायला आपण तिथे नाही आहात. वेदांच्या आदेशाचं पालन करून त्या चौकटीमध्ये बसवून, शास्त्रांच्या संदेशाला जागून, एखादा डॉक्टर ज्याप्रमाणे इंजेक्शन देतो आणि त्या बाळाला कळत सुद्धा नाही पण त्याचा तो रोग, त्याचा तो आजार दूर झालेला असतो, अशा नकळतपणे उपदेश करत असतात. अर्थात उपदेश करावा ही त्यांची भूमिका नसते बरं का. सहज बोलणे हाची उपदेश. आता मी तुम्हाला उपदेश करतो, मी तुम्हाला काहीतरी शिकवतो, असा अहमपणा नसतो. पण ते सहज म्हणून जे बोलून जातात त्यांचं काव्य होतं, त्यांचे अभंग होतात, त्यांच्या ओव्या होतात. आणि ते आपल्याला आयुष्याच्या कल्याणाकरता, फार लांब जाऊ द्या हो, अध्यात्म मोक्ष वगैरे फार नंतरच्या गोष्टी आहेत, पण त्या सहज म्हणून बोलून पाठीवरून हात फिरवून सांगितलेल्या हितगोष्टी सुद्धा आपल्याला या संसाराच्या कल्याणाच्या सुद्धा असतात. आणि म्हणून संतांचंच आपण ऐकू शकतो, संतांचंच आपण ऐकावं. आणि म्हणून निरूपणाकरता आजच्या दिवसाकरता घेतलेला अभंग त्या संतांचीच स्तुती करणारा आहे. अभंग आहे केशव स्वामी भाग्यनगरकरांचा. केशव स्वामी भाग्यनगरकर कोण असा प्रश्न पडेल. समर्थ संप्रदायामध्ये संत पंचक होतं. त्यापैकी पहिले सज्जनगडचे समर्थ रामदास स्वामी, दुसरे आनंदमूर्ती ब्रह्मनाळकर, तिसरे जयराम स्वामी वडगावकर, चौथे रंगनाथ स्वामी निगडीकर आणि पाचवे केशव स्वामी भाग्यनगरकर हैदराबादचे. ह्या पाचही संतांनी त्या काळी, समकालीन होते सगळे, त्या काळी एकत्र येऊन देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा मुलुख बडवा की बुडवावा धर्मस्थापनेकरता, या उद्देशाकरता एकत्र येऊन सगळीकडे भ्रमंती करून कार्य करत होते. आणि म्हणून त्यांचं कार्य अफाटे. केशवस्वामींचं फारसं चरित्र आपल्याला उपलब्ध होईल असं नाही, त्यांचे चमत्कार आपल्याला वाचायला मिळतील असं नाही. पण गंमत अशी आहे की संतांचं कार्य हे चमत्काराच्या फुटपट्टीवरून मोजता येण्यासारखंच नाही हो. तर संतांनी जे कार्य केलेलं आहे त्याच्यावरून त्यांच्या कीर्तीची, त्यांच्या आयुष्याची मोजमापाची पद्धत असते. आणि म्हणून या पाच संतांनी आयुष्यामध्ये उदंड कार्य केलं, उदंड भ्रमंती केली आणि प्रत्येकाच्या चित्तामध्ये राम फुंकला, प्रत्येकाच्या चित्तामधल्या आत्मारामाला जागवलं. असे हे केशवस्वामी संतांचीच स्तुती करतायत. अभंग पुन्हा एकदा म्हणतो, काही वेळेला गाण्याच्या ओघामध्ये शब्द इकडे तिकडे होण्याची शक्यता असते. संत केवढ हे कृपाळ, हाती दिधला गोपाळ, पायी ठेविता कपाळ, केला सद्रूप सुकाळ. संत केवढ हे कृपाळ, हाती दिधला गोपाळ, केशव स्वामी त्रिभुवनसार, पूर्ण प्रकाश साचार. संत केवढ हे कृपाळ, हाती दिधला गोपाळ. मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे ते सूत्र रूपाने बोलतात, म्हणून एका ओळीचा विस्तार सुद्धा 2-2, 3-3 दिवस करायला लागतो आमच्या कीर्तनकारांना. आणि म्हणून संत केवढ हे कृपाळ या ओळीचा विस्तारच 3 दिवस करूया. 3 विषय आपल्याला अभ्यासावे लागतील. ते म्हणजे संत कृपाळू आहेत म्हणजे नेमकं काय आहे, कसा आहे त्यांचा स्वभाव. दुसरी गोष्ट, संतांची कृपा म्हणजे नेमकं काय, आणि संतांची सर्वोच्च कृपा म्हणजे काय. आजच्या दिवसाकरता संत कृपाळू आहेत म्हणजे नेमकं काय आहे हे थोडक्यात पाहूया. संत कृपाळ, केवढ हे कृपाळ हा प्रश्न विचारत नाहीये तिथे स्वामी, तर आश्वासन देत आहेत आणि ठामपणे सांगतायत, संत केवढ हे कृपाळ. अरे संतान इतका कृपाळू दुसरा कोणीच नाही. नव्हे व्यतिरेकानेच बोलायचं झालं तर जो कृपाळू नाही तो संतच नाही. पण कशाला बोला, अन्वयाने बोलायचं झालं तर संत म्हणजेच कृपाळू आणि कृपाळू म्हणजेच संत. कृपेची मूर्ती आहे हो संत म्हणजे. आणि म्हणून संतांची प्रत्येक उक्ती आणि संतांची प्रत्येक कृती ही जगाच्या कल्याणाकरता असते. ओ जगाच्या कल्याणा संतांची विभूती, देह कष्टविती परोपकारे. आणि म्हणून मगाशीच म्हटलेलं ओळ पुन्हा एकदा रिपीट करतो,
सहज बोलणे हाची उपदेश करुनी सायास शिकविली. वास्तविक बघता आजच्या कलियुगामध्ये दुसऱ्याचं कल्याण करावं, दुसऱ्याच्या हिताचा विचार करावा, हा विचार सुचणं हे किती दुराभास्त आहे. जाऊ दे म्हणतात, कशाला दुसऱ्याच्या हिताचा विचार करावा, आपला आपल्यालाच उरक पडत नाहीये. पण आहे, गरज आहे, ती संतांना गरज आहे. त्यांच्या कृपाळूपणाचा आविष्कार एका भर्तृहरींच्या सुभाषितामध्ये ठेवलेला आहे. म्हणजे आपल्याला संतांची कृपा, म्हणजे संतांचं कृपाळूपण काय असतं ते कळेल. एका सुभाषिताचा उच्चार करूया. भर्तृहरींनी जे नीतिशतक दिलं त्यामध्ये लिहिलेला हा श्लोक आहे. एके सत्पुरुषा परार्थ घटका स्वार्थम परित्यज्य ये सामान्यास्तु परार्थमुद्यम भृत स्वार्था विरोधेन ये ते मी मानुष राक्षसा परहितम स्वार्थाय निघ्नन्ति ये आणि ते के घ्नन्ति निरर्थकम परहितम ते के न जानीमहे. किती सुंदर 4 ओळींमध्ये सांगून ठेवलंय. ह्या समाजाचे 4 स्तर केले तर आपल्याला काय हाती लागतं, काय रूप दिसतं. समाज ह्या 4 स्तरांच्या माणसांनी बनलेला आहे, 4 प्रकारच्या विचारसरणीच्या माणसांनी बनलेला आहे. उतरता क्रम लावायचं झालं तर सर्वश्रेष्ठ स्थान जे बजावतात, सर्वश्रेष्ठ भूमिका जी बजावतात त्यांना आपल्याकडे संत असं म्हणतात. एके सत्पुरुषा परार्थ घटका स्वार्थम परित्यज्य ये. जे समाजाच्या सर्वोत्कृष्ट पातळीवर असतात आणि त्यांची संख्या सुद्धा समाजाच्या किती हो 1 ते 2% एवढी असते. पण ते 1 ते 2% म्हणजेच समाजाचा कणा असतो, समाजाचा आधार असतो. त्यांच्या विचारसरणीला अनुसरूनच प्रत्येकाने कार्य केलं तर त्याच्यात कल्याण दडलेलं असतं. आणि म्हणून त्यांच्यावर जबाबदारी असते की स्वार्थम परित्यज्य, स्वार्थाचा विचार बाजूला ठेवून परमार्थ आणि परार्थ, दुसऱ्याच्या हिताचाच कायम, दुसऱ्याच्या सत्कारणीच कायम आपला देह लावतात. आणि म्हणून सर्वोच्च स्थान ते बजावतात. किती किती परार्थ करतात हो. दुसरा प्रकारचा स्तर सांगितला, सामान्यास्तु परार्थमुद्यम भृत स्वार्था विरोधेन ये. या दुसऱ्या प्रकारच्या स्तराला आपल्याकडे सामान्य किंवा सज्जन असं म्हणतात. जे वृत्तीला खूपच चांगले असतात, त्यांचा समाजाला त्रास अजिबातच नसतो. ते स्वतःचंही हित करतात आणि दुसऱ्याचंही हित करतात. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे संत असतात ते स्वतःचं अहित सुद्धा करू शकतात पण दुसऱ्याचं हित करतात. दुसरा प्रकारे स्वतःचंही हित उत्तम प्रकारे साधतात आणि समाजाच्या हिताचाही विचार करतात. तिसरा स्तर जो सांगितलेला आहे तो तेमी मानुष राक्षसा, म्हणजे मनुष्याच्या वेशामध्ये राक्षस झालेत की काय असं वाटतात. त्यांना दुर्जन असं म्हणतात की जे स्वतःच्या स्वार्थापायी, हित म्हणता येणार नाही, त्याला स्वार्थच म्हणता येईल. स्वतःच्या स्वार्थापायी दुसऱ्यांचं अहित करतात, दुसऱ्यांचं नुकसान करतात. पण सुभाषितकारांच्या मते हे सुद्धा परवडतील समाजातले बरं का, कारण ते कधीतरी सुधारता येण्यासारखे असतात. पण जो चौथा प्रकार सांगितलेला आहे ना, एक एक घ्नन्ति निरर्थकम परहितम ते के न जानीमहे, ते स्वतःचंही अहित करतात, स्वतःचंही नुकसान करतात आणि दुसऱ्याचंही नुकसान करतात. किंबहुना त्यांना स्वतःचं हित, स्वतःचा फायदा कशात असतो हेच त्यांना ठाऊक नसतं ना. त्यामुळे दुसऱ्याचं आणि स्वतःचं दोन्हींचं नुकसान करतात. समाजाला त्यांचा काहीही फायदा नसतो, काहीही उपयोग नसतो. त्यांना आपल्या भाषेत, मराठी भाषेत खल असं म्हणतात. खळ, खळ म्हणजे कोऱ्या कपड्यात असते ती नव्हे. खळ या शब्दाचा अर्थ समाजातला चौथा स्तर. पण संतांचा विशेष हा आहे, आपण देवाच्या स्तुतीचे अनेक अभंग करतो. देव उदार उदार देता न म्हणे थोडेफार. पण देवाचं उदारत्व किती आहे हो. संतांचं तो रक्षण करतोच, संतांना भेटायला तो येतोच. दुसरी गोष्ट, सज्जनांना मोक्षाप्रती घेऊन जातोच, देवाचं उदारपण. दुर्जनांना शासन करतो किंवा जमल्यास त्यांची मती फिरवण्याचं काम करतो. पण खळांना तो संपवतोच हो. भगवंताचे जे अवतार झालेत ते खळांच्या नाशा करतात. आणि म्हणून आपल्याकडे पोलिसांच्या गाड्यांवर लिहिलेलं आपण वाचतो, सदरक्षणाय खल निग्रहणाय. ते निग्रहण करण्याकरताच असतात, ते संपवण्याकरताच असतात. ते त्यांना सुधारायला जाऊ नये. तुम्ही आम्ही गेलो तर तो दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे. पण संतांचा विशेष देवापेक्षा सुद्धा हा असा आहे की ते त्यांची सुद्धा कल्याण व्हावं अशीच तळमळीने विनंती करत असतात. आणि म्हणून ज्ञानोबांची सुंदर ओवी आहे हो, पसायदानामध्ये मागितली, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. काय मागितलं हो. याच्यापेक्षा संतांची कृपाळूपणा आणखीन काय वेगळा सांगावा.
की जे खळं लोकांकरता समाजातल्या चौथ्या स्तरावरच्या निरुपयोगी, दुसऱ्याला निरर्थक आणि स्वतःलाही निरर्थक त्रास देणाऱ्या लोकांच्या सुद्धा कल्याणाची विनंती भगवंताकडे करतात. देवा, जे खळांची व्यंकटी सांडो ते सुधारणारे नाही आहेत, पण तरी त्यांना सुधारणारे, हे संतांचं विशेष आहे. आणि म्हणून त्याच्या सहवासामध्ये जे येतात त्या दुर्जन लोकांचं सर सोडाच, पण खळं लोकांनी सुद्धा त्यांना जो त्रास दिलेला असतो ते सुद्धा ते विसरून जातात. मोरोपंतांची या प्रसंगी सुंदर आर्य आहे. विसरती अपकारा दे, विसरिती अपकारा दे, उपकारा तेची साधू आठविती, उपकारा तेची साधू आठविती, की शोषिता नसाविती, की शोषिता नसाविती, होय वपू न शोषितान आठविती. काय सुंदर लिहिलेलं आहे. शब्दांची कोटीही साधलेली आहे, श्लेषही साधलेला आहे. मोरोपंत म्हणतात, विसरती अपकारात, त्यांच्यावर वैयक्तिक कुणी अत्याचार केले, त्यांना त्रास दिला वैयक्तिक कुणी, तर ते विसरून जातात. विसरती अपकारात, पण आठवण मात्र ठेवतात. उपकारा तेची साधू आठविती, उपकाराची चार चौघांच्यात मुद्दाम उपकाराचा उच्चार करतात. ह्यांनी खूप चांगली संगत केली बरं का, हे सुंदर गातात बरं का, असं चार चौघांना कौतुकाने सांगतात. त्यांचं काय खर्च होणार आहे, पण त्यांना कोणी त्रास दिला तर ते क्षणात विसरून जातात हो. कारण त्यांची भूमिका कशी असते, पुढच्या ओळीमध्ये सांगतात की शोषितान साविती. साविती म्हणजे सहा विती. माणसाचा देह हा 7 वितींचा बनलेला आहे साधारण, सर्वसाधारण. तर त्या 7 वितींचा देह जर पकडला तर दुसऱ्याचा अपकार किंवा दुसऱ्याने दिलेला त्रास सहन केला तर माझा 7 विताचा देह काही 6 विती होणार आहे की शोषिता न साविती, तो काही 6 विताचा होणार नाहीये. आणि होय वपू न शोषिता न आठविती, जर त्याचं सहन केला नाही तो अपकार, त्याला अरेला कार्य केलं, आपल्याला 2 कानाखाली मारल्यावर त्याला 4 कानाखाली मारल्या, तर काय तो 7 वितीचा 8 विती होणार आहे का? मग कशाला अपकाराला विसरून जावं, उपकाराला लक्षात घ्यावं आणि समाजाची वीण वाढवावी, समाजाचं एकमेकांचं नातं दृढ करावं, मैत्र जीवांचे. ही संतांची भूमिका असते. आणि म्हणून त्यांच्या सहवासात जे जे कोणी येतात, वामन पंडित म्हणतात, भल्याच्या संगाने अवगुण असे तो गुण दिसे, खलाच्या संगाने सगुण तरीही लोपतसे. आणि उदाहरण छान दिलं, जसे खारे पाणी पिऊन घनते गोड करीती, पण फणी दुग्धा तेही पिऊन गरला ते चिवमती. भल्याच्या संगाने अवगुण असे तो गुण दिसे. दुसऱ्यांच्या अवगुणांवर, दुसऱ्यांच्या अपकारावरती, वाईट गुणांवरती संत पांघरून टाकतात, सत्पुरुष पांघरून टाकतात. का? समाजामध्ये अशी परिस्थिती आहे, समाजामध्ये अशी चालीरीत आहे, काही लोकांची सवय अशी की स्वतः चोर असला आणि त्याचा मित्र जर चोर असला तर त्या मित्राच्या चोरीवर पांघरून टाकायचं. का? कारण स्वतःची चोरी पण त्याच्यामध्ये खपवली जाते. तसं आहे का संतांचं? नाही हो, स्वतः सज्जन असतात, आचार संपन्न असतात, पण तरी सुद्धा दुसऱ्यांच्या दुराचारावर क्षणभर पांघरून घालतात, त्याला उपदेश करतात, जाऊन बाबा रे सुधार, विनंती करतात. आणि म्हणून ते पांघरून घालतात, बाबा आज सुधारेल, उद्या सुधारेल. म्हणून भल्याच्या संगाने अवगुण असे तो गुण दिसे, पण या उलट खलाच्या संगाने सगुण तरीही लोपतसे. दुष्ट, इथे खल हा शब्द वापरलाय बघा पुन्हा वामन पंडितांनी. खलाच्या संगाने सगुण तरीही लोपत असे. त्याच्या सत्संगतीमध्ये एखादा सगुण जर माणूस गेला, सद्गुण माणूस गेला, तर त्याचा गुण लपला जातो हो. त्याचं वाईट तेच 4 चौघांना कळतं आणि चांगलं रपून राहतं. दुर्जनांची ही सवयच आहे, खलांची ही सवयच आहे. काय गोड उदाहरण देतात वामन पंडित. जसे खारे पाणी पिऊन घन ते गोड करीती. घन या शब्दाचा अर्थ ढग, मेघ. आणि म्हणून घनश्याम आपण कृष्णांना नाव दिलेलं आहे, ते त्याचं घन इव श्याम हा म्हणजे ढगांप्रमाणे जो काळा असतो तो. घन म्हणजे ढग. जसे खारे पाणी पिबुनी घन ते गोड करीती. समुद्राचं खारं पाणी पितात ढग आणि ते आपल्याला वर्षारूपाने सिंचन करताना मात्र गोड करून देतात हो. आता इथे सायन्समध्ये आणायचं नाही बरं का. हो, वर जाताना खारं पाणी जातच नाही, ते H2Oच जातं, बाकी खार सगळा खालीच राहतो. हे वामन पंडितांना माहिती नसेल का हो?
हो, पर्जन्यशास्त्रावरती, वृक्ष संवर्धनाच्या शास्त्रावरती 2,000 वर्षांपूर्वीचे संस्कृतातले ग्रंथ आहेत. एवढं संशोधन आपलं तयार आहे. त्यांना माहिती नसेल का की वर जातानाच गोडं पाणी जातं, खार खालीच राहतो, म्हणजे त्याच्यात ढगांचं कर्तृत्व नाही आहे. पण उदाहरण गोड होण्याकरता, दृष्टांत गोड होण्याकरता नटवलंय हो, ती काव्यदृष्टीसुद्धा ऐकणाऱ्याला लागते. आणि म्हणून जसे खारे पाणी पिऊनी घन ते गोड करीती, पण फणी दुग्धा तेही पिऊनी गरला ते जीवमती. नागाला कितीही तुम्ही दूध पाजलं तरी तो आपल्याला डंख मारताना विषच देणार आहे. तो असं म्हणणार नाही, आता ह्याने मला दूध पाजलंय बरं का, आता ह्याला चावून मस्तपैकी पुन्हा त्याची परतफेड करतो, दूध देतो. किंवा दुधाची तहान लागल्यानंतर आता कुणीतरी साप पाळणारा आहे, त्याला बोलावून या, गारुड्याला बोलावून या, नाग डसवून घ्यायचा आहे. असं कधी आपण ऐकलंय का? नाही हो. कारण त्याला कितीही दूध पाजलं तरी त्याची वृत्ती, खाळाची वृत्ती हे विष देण्याकरताच असते. आणि म्हणून त्यांना सुधारायच्या नादी लागायचं नसतं. सुधारण्यामध्ये काही अर्थ नसतो, पण ते सुधारावेत ही तळमळ मात्र संतांची असते बरं का. अर्थात ह्या खळ प्रवृत्तीचे लोक कसे असतात, त्यांच्या तळमळीची संतांना काळजी असते, त्यांच्या कल्याणाची संतांना तळमळ असते. हे सगळं ऐकून घेताना एक विवेक ठेवला पाहिजे की गँग्रीन जसं पायाला होतं आणि ते प्रमाणापेक्षा जास्त झाल्यानंतर तो पाय जसा कट करावा लागतो, कापावाच लागतो, तसं कितीही सांगून ऐकले नाहीत तरी खल निग्रहणाय, जर ते ऐकले नाहीत तर त्यांना समाजापासून अलग करावं लागतं, त्यांना मृत्यूदंड द्यावाच लागतो, त्यांना काहीतरी शासन करावंच लागतं. पण वैयक्तिक त्यांना कोणी त्रास दिला तर त्यांना ते सुधारण्याची अपेक्षा करतात. हे मात्र संतांचं वैशिष्ट्य आहे. कारण विरुद्ध अर्थाचे अभंग संतांच्याच गाथेमध्ये सापडतील ना हो. विंचू देव्हाऱ्यासी आला, देवपूजा न आवडे त्याला, तेथे पैजाराचे काम तुका म्हणे, अधमासी व्हावे अधम. अधमासी अधमच झालं पाहिजे. बहुत लोक मेळवावे, एक विचारे भरावे, कष्टे करून घसरावे म्लेच्छांवरी. देवद्रोही तितुके कुत्ते, मारोनी घालावे परते, देवदास पावती फत्ते, यदर्थी संशयो नाही. या समर्थांच्या, तुकोबांच्या, समकालीन संतांच्या ओव्या आपल्याला सापडतात. पण ह्यांनी या ओव्या वापरल्या आहेत त्या कुणाच्या विरोधात वापरल्या आहेत हो? जे सांगूनही सुधारत नाहीत, शेवटी मग त्यांना शासन करावं लागतं. मारोनी घालावे परते, अधमासी व्हावे अधम. पण खरं जाऊन त्यांना वैयक्तिक, थोडक्यात खाजगीत जाऊन विचारलं तर ते सांगतील नाही त्यांचंही कल्याण व्हावं असं मला वाटतं, पण तो कल्याण होण्याच्याही पलीकडे गेलाय, आता त्याला दुसरा जन्म घेऊन येऊ दे. हा जन्म कल्याण होण्याच्या पात्रतेचा राहिलेला नाही म्हणून ते त्याला संपवतात, म्हणून त्यांना शासन झालं पाहिजे. नाहीतर वास्तविक संतांना अरे आणि कारे करावं किंवा अधमासी अधम व्हावं हे शिकवायची वेगळी गरज नाही हो. समोरून आपल्याला त्रास दिला की त्याला आपण प्रत्युत्तर देऊन त्रासच द्यायचा असतो, हे सगळ्यांच्याच समाजातल्या सगळ्याच लोकांना माहिती आहे. ते शिकवायला संत कशाला पाहिजेत? पण वैयक्तिक पातळीवरती त्याने त्रास दिला तर आपण त्याला थोडी क्षमा करावी, त्याला सुधारण्याचा प्रयत्न करावा, ही संतांची खरी तळमळ आहे. अरेला कार्य करावं, जशास तसे वागावं हे शिकवायची समाजाला गरजच नाही हो, तर त्याचा स्वभावच आहे. म्हणून संतांचं विशेष ते नाही आहे. संतांचं विशेष हे की समाजातल्या सर्वात वरच्या स्तरावर राहून सुद्धा समाजातल्या सगळ्यात खालच्या स्तरावरच्या माणसांच्या सुद्धा कल्याणाचा विचार ते करत असतात. हेच संतांचं जास्तीत जास्त सर्वात मोठं असलेलं कृपाळूपण आहे. आता त्यांची ती कृपा करतात म्हणजे नेमकं काय करतात, कल्याण करतात म्हणजे नेमकं काय करतात? मोघम बोलण्यात अर्थ नाही हो. समाजाचं कल्याण, प्रत्येक स्तरावरच्या लोकांचं कल्याण, अलीकडच्या राजकारण्यांच्या भाषेमध्ये तळागाळापर्यंत त्या सगळ्या लोकांच्या कल्याणाचा विचार म्हणजे नेमकं काय कल्याणाचा विचार करतात? काही चळवळ करतात का? काही संघटना मोठ्या उभारतात का? उपोषण करतात का? नव्हे. ते काय करतात हे बघण्याकरता पुढच्या पूर्वरंगाकडे आपण जाऊया. तोपर्यंत मूळ पद्यामध्ये केशव स्वामी आपल्याला सांगतात, संत केवढे कृपाळ, संत केवढे कृपाळ, संत केवढे कृपाळ, कृपाळ केवढे कृपाळ, संत.
थोडंसं निवेदन असं आहे की या संतांच्या विचारांचा प्रचार व्हावा आणि सगळ्यांचं कल्याण, सगळ्यांचं हित साधलं जावं याकरता अविरत झटणारी ही सगळी कीर्तन विश्वची टीम ही सुद्धा सत्पुरुषच आहे हो. ही सुद्धा दुसऱ्यांच्या कल्याणाच्या, स्वतःच्या कल्याणाबरोबरच दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करणारी ही सगळी टीम आहे. सर्वप्रथम अभिवादन करतो, त्यांना धन्यवाद देतो. तुम्ही सुद्धा त्यांच्या मागे तन, मन आणि धन सर्वांच्या मागे तुम्ही उभं राहा अशी तुम्हाला तळमळीने हात जोडून विनंती करतो. आणि कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे थोडं भजन गाऊया आणि आख्यानाला सुरुवात करूया. सगळ्यांनी असाल तिथून छान गोड टाळी वाजवून गोड आवाजामध्ये नामस्मरण करूया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 रघुपती रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. स्मरण जय जय राम. कथा इतिहासातली आहे. साधारण इंग्रजांचा काळ ज्या वेळेला होता, इंग्रजांची सत्ता भारतामध्ये होती, त्यावेळेचा प्रसंग. गुजरात नावाचं राज्य आणि त्या राज्यामध्ये छाणी नावाचं एक छोटंसं खेडेगाव. त्या खेडेगावामध्ये मनसुखलाल आणि उजमबाई ही दोन पती पत्नी राहत होत्या. मनसुख उजमबाईचा जोडा मनसुख उजमबाईचा जोडा होता बहु विजोडा. मनसुख उजमबाईचा जोडा होता बहु विजोडा. मनसुख उजम मनसुख उजमबाईचा जोडा होता बहु विजोडा. निशिदिनी प्रार्थी प्रभुला प्रेमे, निशिदिनी प्रार्थी प्रभुला प्रेमे. निशिदिनी प्रार्थी प्रभुला प्रेमे, निशिदिनी प्रार्थी प्रभुला प्रेमे. निशिदिनी प्रार्थी प्रभुला प्रभुला प्रेमे. रमाकांत तो जोडा राम साधोजी राजा राम कहोजी. मनसुख उजमबाईचा जोडा, पण तो होता कसा हो? बहु विजोडा. विधेर विचित्र आणि विचेष्टितानी असं म्हटलेलं आहे.
की बरोबर दोन विरुद्ध स्वभावाचे पती पत्नी एकत्र आल्यानंतर ब्रह्मदेवालाच आनंद होतो असं म्हटलंय. मला अनुभव नाही. जय जय रघुवीर समर्थ. त्यामुळे मनसुखलाल आणि उजमबाई या दोघांचाही स्वभाव अत्यंत विरुद्ध हो. उजमबाई कशी होती? निशिदिनी प्रार्थी प्रभूला प्रेमे, अत्यंत सात्विक होती, पतिव्रता होती, अत्यंत आस्था असणारी, श्रद्धा असणारी होती. देवाचं काही करावं असं वाटत होतं, दान धर्म करावा असं ती वाटणारी होती. पण याच्या बरोबर विरुद्ध स्वभाव मनसुखलालाचा होता. पद्यामध्ये कवी वर्णन करतात, मनसुख मनस्वी होता बहुता पट क्रोधी हट्टी. मनसुख मनस्वी होता बहुता पट क्रोधी हट्टी. आचार धर्म पाळेना जन्मोनी ब्राह्मणा पोटी. आचार धर्म पाळेना जन्मोनी ब्राह्मणा पोटी. अध्यापकी पेशा होता ज्ञानाची अंतरी खोटी. खद खदता जणू अंगार माझ होता भार. घाबरती लहान थोर फिरके ना जवळी कोणी. विचारता मनी वेचले फिरके ना जवळी कोणी. विद्यार्थ्या मनी वेचले फिरके ना जवळी कोणी. विद्यार्थ्या मनी वेचले. हो सांगावर. मनसुख मनस्वी होता, बरोबर बायकोच्या उजमबाईंच्या विरुद्ध स्वभावाचा. मनस्वी होता, मनाला येईल तसा वागायचा, कुठल्याही गोष्टीवरती मनाला येईल तसं प्रतिक्रिया त्याची असायची. आणि अत्यंत क्रोधी, अत्यंत तापट असणारा असा. कामी होता, क्रोधी होता आणि त्याचा नेम देता यायचा नाही हो. हे सगळं असणं हे विशेष नाहीये, पण तो ज्या कुळामध्ये जन्माला आलेला होता त्या कुळाला हे साजेसं नाहीये हो. आचार धर्म पाळेना जन्मोनी ब्राह्मणा पोटी. ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आल्यानंतर सुद्धा थोडी श्रद्धा असावी ना, आस्था असावी ना, देवधर्माबद्दल काही ना काहीतरी वाटावं ना. पण तसं नव्हतं हो. कुठल्याही पद्धतीचा आचार धर्म पाळायला ह्याची कायम विरोधी भूमिका असायची. आणि व्यक्तिगत पातळीवर सुद्धा नव्हे हो, स्वतः नास्तिक असणं, स्वतः देवधर्म न मानणं हे शास्त्राला विरोधी नाही आहे बरं का. कारण आपल्या शास्त्रांमध्ये जे एक शास्त्र आहे त्याला पूर्वमीमांसा असं म्हणतात. त्या पूर्वमीमांसेत ईश्वराला स्थान नाही आहे, ते कर्माला सर्वश्रेष्ठ मानतात. पण तरीसुद्धा दुसऱ्याला ते विरोध करत नाहीत, दुसऱ्यांच्या भूमिकाला ते विरोध करत नाही. त्यामुळे आपण शास्त्रामध्ये त्याला स्थान दिलेलं आहे. त्याप्रमाणे आजच्या काळात सुद्धा जो कोणी नास्तिक असेल त्याला कुणाचाही विरोध नाही किंवा तो गैर अशातला भाग नव्हे, पण माझ्याच विचारांचे सगळे असले पाहिजेत अशी ज्या वेळेला हट्टाची भूमिका होती ना, त्यावेळेला समाजाला तो मारक स्वभाव ठरतो. तसा या मनसुखलालाचा होता. उजमबाई अत्यंत सात्विक होती, पूजा करत होती, रोज पोथी वाचायची. पण एक दिवस याच्या मनात आलं की काय नाही, पूजा बिजा सगळं बंद करायचं म्हणून बायकोवर डाफरला, बायकोवर ओरडला आणि होतं ते सगळा देव्हारा बंद केला, माळावर नेऊन टाकला. सगळे देव एका तामनात घातले, गाठोड्यात बांधले आणि वर माळावर नेऊन टाकले. आजपासून पूजा, पोथी पाठ सगळं बंद करून टाकायचं. आज मी सांगतो तसंच होणार. पत्नीला रडायला आलं हो, पण ती काय करू शकणार बिचारी. पत्नीचाही इलाज काही चाले ना, कारण त्याच्या विरुद्ध त्याच्या आवाजाच्या वरच्या आवाजात आपल्याला बोलता येत नव्हतं. काही मर्यादा होत्या. बरं, फक्त घरीच हे वर्तन होतं असं नाही हो. हा शाळेत मास्तर होता, पण मास्तर असल्यावर मुलांना तरी चांगलं शिकवेल ना. पण अत्यंत लहरी सुलतान असलेला असा हा मनसुखलाल. मुलांनी सुद्धा शंका विचारायला कचरावं हो. नकळे आज जर शंका काढून गेलं आणि ही शंका तुझी चुकीची आहे, अशी कशी शंका असू शकते, असं अंगावर जो डाफरायला लागला तर व्हायचं कसं हो. शिक्षण पूर्ण कसं व्हायचं, त्या अध्यापकी पेशेला साजेसं कसं काय वागायचं त्याने. आणि म्हणून लोक सुद्धा घाबरून असायची. त्याचे सहाध्यायी, सहकर्मचारी सुद्धा आणि विद्यार्थी सुद्धा घाबरत असायचे त्याच्याशी बोलताना. मनमोकळा स्वभाव नव्हता. मनमोकळ्या माणसाच्या स्वभावाला कुणीही कान धरून सांगू शकतं की हे तुझं चुकलंय, पण तसं याचं नव्हतं. साधं रोजचं संभाषण, सुप्रभात करायला सुद्धा लोक घाबरायचे, आज यांचा मूड काय असेल. असा अत्यंत तिरसट स्वभावाचा मनसुखलाल. पण गंमत झाली अशी, एक दिवस या गावामध्ये, छाणी नावाच्या गावामध्ये, अयोध्येमधून 15 राम नाम घेत चाललेले साधू आले. साधूंची टोळी आली, साधूंचा जथा आला. शनिवारचा दिवस होता, दुपारची वेळ होती.
दुपारची वेळ म्हणजे साधारण 11च्या दरम्यान आहे. आणि या छाणी गावाची जी वेस होती त्या वेसेला एक पिंपळ होता आणि त्याला पार होता. त्या पारावरती बरं का या जगामधले अत्यंत श्रीमंत लोक बसलेले होते. म्हणाल श्रीमंत लोक पारावर? होय ना. वेळ ही अत्यंत मौल्यवान गोष्ट आहे आणि ती ज्यांच्याकडे असते ते श्रीमंत नव्हेत काय. त्यांच्याकडे ती होती म्हणून सगळं कामधंदा टाकून वेळच वेळ म्हणून ते तिथे बसले होते पारावर. आणि उद्योग एकच, लोकांच्या उखाळ्या पाखाळ्या करायच्या, येईल जाईल त्याची निंदा नालस्ती करायची, भांडणं लावायची आणि आपल्याच एका हातावर आपल्याच दुसऱ्या हाताने टाळे द्यायची. भजना करता नाही, कशा करता ते इथून बोलता येत नाही, असा उद्योग चाललेला त्यांचा. आणि ते साधू ज्या वेळेला येत होते मार्गक्रमणा करत 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 त्या वेशीपर्यंत आले होते त्याच वेळेला हे सगळे टवाळखोर मंडळी ही सगळी त्या पारावर बसलेली होती. येताना दिसले, भगव्या वेश घातलेला आहे, नाभीपर्यंत दाढी वाढलेली आहे, डोक्यावर जटांचा भार रुळतो आहे, काखेमध्ये झोळी आहे, कुबडी आहे, पायामध्ये पादुका आहेत आणि श्रीराम जयराम जय जयरामचं गोड भजन गात आहेत. येता 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 या साधूंना भूक लागलेली होती. कारण ज्या वेळेला सकाळी चालायला सुरुवात केली त्यानंतर पोटात पाण्याचा थेंबही नव्हता, अन्नाचा कणही नव्हता. म्हणून दिसलं गाव गजबजलेलं. आता इथे जावं, इथे कोणीतरी भिक्षा वाढेल आणि आपल्याला संतुष्ट करेल म्हणून त्या दिशेने जाऊ लागले. त्याच वेळेला त्या पारावरच्या लोकांची त्यांच्याशी गाठ पडली आणि त्याने विचारलं. गंमत अशी असते की सत्पुरुषांच्या मनामध्ये पाप नसतं, त्यामुळे जो जसा असे तसे त्याला जग दिसे. ते चांगले होते, स्वच्छ मनाचे होते, सरळ होते म्हणून त्यांना तेही सरळ वाटले, आपल्याला ते मार्ग दाखवू शकतील असं वाटलं. आणि म्हणून त्यांच्यापाशी गेल्यानंतर त्यांना विचारलं, या गावामध्ये या भागामध्ये कोणी परमवैष्णव आहे का की जो आम्हाला दुपारची भिक्षा किंवा भोजनाला वाढू शकेल, भोजनाला निमंत्रित करू शकेल. पण अट एक आहे की परमवैष्णवाचं घर असलं पाहिजे. कारण शुद्ध अन्न पोटात गेलं, सात्विक अन्न पोटात गेलं की तसा सात्विक स्वभाव आमचा होतो. आम्हाला सात्विक स्वभावाची जरुरी असते. यांच्या मनात आलं, यांना सांगावं पत्ता त्या मनसुखलालाचा. म्हणून त्यांचा जो एक म्होरक्या होता तो पुढा आला आणि त्या 15 साधूंना सांगतोय, हा आहे या गावामध्ये अत्यंत परम भागवत, परम सहिष्णू, परम वैष्णव अशा एका माणसाचं घर आहे. दाखवा दाखवा. आता सूर्य डोक्यावर यायला आलाय, अत्यंत क्षुधेने पीडित आहोत आम्ही, दाखवा, मार्ग दाखवा. तो जरा पुढे आला आणि त्यांना सांगायला लागला, इकडे या, इकडे या. हा समोर रस्ता जो जातोय ना, हा दिसतोय, दिसतोय. जरा पुढे गेल्यानंतर डावीकडे वळल्यानंतर त्या रस्त्याचे 2 रस्ते होतात. बर, तिथला जो उजवीकडे जायचा रस्ता आहे ना, हा तिथे जायचं नाही, तिथे जायचं नाही. सांगणाऱ्याची गंमत असते बरं का फार मोठी. जे करायचं नाहीये ते आधी सांगायचं, तिथे जायचं नाही. हा मग डाव्या रस्त्याला जायचं. हा ठीक आहे. तिथे गेल्यानंतर पुन्हा उजव्या बाजूला एक गल्ली दिसेल, तिथे वळायचं नाही, तसंच समोर जायचं आणि शेवटचं जे घर असेल ते एका परम वैष्णवाचं घर आहे. त्या दारावर पाटी तुम्हाला लिहिलेली दिसेल, मनसुखलाल मास्तर. ठीक आहे. नमस्कार केला. यांच्या मनात काही वाईट नव्हतं, त्यामुळे त्यांना वाटलं हे खरंच सांगतायत. म्हणून त्यांना आशीर्वाद दिला, श्रीरामाची तुमच्यावर कृपा असू दे. आणि म्हणून रामाचं नाव घेत घेत अल्लख निरंजन माई अल्लख निरंजन करत करत त्या दारापाशी येऊन, साधारण आजच्या घड्याळाच्या भाषेत बोलायचं झालं तर 11:30 वाजलेले साधारणतः. आणि त्या मनसुखलाल मास्तरांच्या दाराच्या बाहेर येऊन हे उभे आहेत. ओम भवती भिक्षां देही. कानावर हाक ऐकू आली उजमबाईंच्या. हा मनसुखलाल घरामध्ये नव्हता, तो मास्तर होता, शाळेत गेला होता. सात्विक असल्यामुळे तिला वाटलं हे घरात नाहीयेत, कोण भिक्षा मागतंय हे बघायच्या आत, आजूबाजूचे शेजारचे पाजारचे लोक बघायच्या आत आपण त्यांना भिक्षा देऊया. म्हणून बाहेर आली सुपामधून धान्य घेऊन. आत स्वागत केलं, कवाडीतून आत या. आत आले, दारापाशी आले आणि आता त्यांच्यातला जो प्रमुख साधू होता त्या साधूच्या झोळीमध्ये भिक्षा अर्पण करणार. त्याच वेळेला बाकीच्याने अडवलं, आम्हाला अशी भिक्षा नको, दुपारची वेळ आहे माई, प्रत्यक्ष स्वयंपाक सिद्ध करून भोजन वाढलं तरच बरं होईल. क्षणभर थांबली उजमबाई. वाटलं होतं मनाला आलेलं ताजा ताजा स्वयंपाक करूया आणि या साधूंना भिक्षा म्हणून देऊया. देवाची कृपा राहील, या साधूंचं उष्ट या घरामध्ये सांडेल, त्यांचं स्वागत केल्याचं भाग्य आपल्याला लाभेल. आणि म्हणून विचार आला होता पण क्षणभर थांबली. विचार केला, आज शनिवार आहे, आज यांची शाळा लवकर सुटते, 11:30 वाजले, साधारण 12:30-1 पर्यंत हे घरी येतील सगळं कामकाज आटपून. त्याच्या आज जेवण तयार होणार नाही,
जेवण तयार जरी झालं तरी ह्यांना पंक्तीला बसवल्यानंतर जेवत असता असताच तो माणूस आला आणि जेवणावर जर कटकट झाली, त्यांचा काही अपमान माझ्या पतींनी केला तर तो मला सहन होणार नाही. इतकी सात्विक असणारी ही उजमबाई. पण साधूंनी हट्टच मांडला नाही. आम्हाला माई विचार कसला करता, भोजन वाढा, दुपारची वेळ आहे, तुम्हाला रामरायाचे आशीर्वाद घेऊन आम्ही आलोय. अत्यंत सात्विक अंतःकरणाची असलेली अशी ती क्षणभर थांबा बरं का म्हणून आत गेली, चटई आणली, बाहेर बसवलं. बसले सगळे साधू आणि सांगितलं, एक काही काळ थांबा, 2 घटका थांबा, फार तर मी ताजा ताजा स्वयंपाक सिद्ध करते आणि तुम्हाला जेवायला वाटते. ठीक आहे. सगळे शांत बसले, त्यांना प्यायला पाणी दिलं आणि इकडे लगेच आत आपला मोर्चा वळवला आणि स्वयंपाक सिद्ध करण्याकरता लावला. सगळं पटापट पटापट उरकते. कारण आता कुठल्याही क्षणी मनसुखलाल आला आणि त्यांनी हे सगळं पाहिलं तर त्यांच्याबरोबर आपल्यालाही हा घरातून बाहेर काढायला कमी पाहणार नाही. स्वयंपाक सिद्ध झाला, सगळ्यांना पंक्तीला बसवलं, जेवायला वाढलं. तोपर्यंत 1-1.5 घटका गेलेली होती. काय नाही हो, संतांची अपेक्षा फक्त पोट भरण्यापुरती असते. उदरापुरते देई अन्न, मागणे लय नाही, लय नाही. त्यामुळे साधा आमटी भात केला, एक भाजी केली, कोशिंबीर केली आणि एक काहीतरी गोड हवं म्हणून गोड केलं. असा तो स्वयंपाक सगळा तिथे चालू आहे. आणि त्याच वेळेला मनसुखलाल मास्तर तिथून शाळेतून निघाला. येता 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 गंमत अशी झाली की त्याची सुद्धा गाठ, त्याचा मार्ग त्या पारावरनच होता, त्यामुळे त्याची गाठ सुद्धा त्या टवाळखोर मंडळींचीच पडली आणि त्याने खिजवायला सुरुवात केली. मनसुखलाल मास्तर, आज तुम्ही फार भाग्यवान, तुमचं आज भाग्य उजळून निघालेलं आहे. काय झालं म्हणाले. नाही, अयोध्येतून 15 साधू आलेत, त्यांना तुमच्याकडे भोजनाकरता पाठवलंय, भिक्षेकरता पाठवलंय. काय शब्द कानावर पडले, मात्र तळपायाची आग मस्तकाला गेली. त्यांच्या अंगावर ओरडलास, तुम्हाला अक्कल नाही? मी देव धर्म काही न मानणारा माणूस आहे, माझी दुपारच्या वेळेला थट्टा करायची तुम्हाला सुचते? काही वेळ नाही, काळ नाही, चालते वा घरात. त्यांना बजावलं आणि ताड 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 पावलं टाकत आपल्या घराच्या दिशेने तो मनसुखलाल वळला. बाहेर दारापाशी पाहिलं ते हे जेवून स्वच्छ आता हात धुवून पुन्हा आलेले होते हे सगळे साधू, आणि झोळी आपल्या उजमबाई नावाच्या पत्नीकडे पसरली होती. ते सगळं पाहिलं, खरकटी पानं पाहिली, सगळा प्रकार लक्षात आला. उजमबाईने माझी इच्छा नसताना सुद्धा इथे भोजनाकरता यांना वाढलं. बाहेरूनच हाक मारली, उजमबाई. कानावर हाक पडली. हातामध्ये पत्रावळ्या उचलण्याकरता ते सगळ्या पत्रावळ्या घेतलेल्या होत्या, त्या खटकन खाली पडल्या, दचकली. आता क्षणात होत्याचं नव्हतं, होऊ शकतं म्हणून तशी दबकत दबकत मान खाली घालून ती उजमबाई बाहेर आली आहे. अहो, तसा गैरसमज नसावा. अगदीच क्षुधेने पीडित झालेले हे साधू सगळे अयोध्येतून आले. काही बोलू नकोस. अरे, सगळी नाटकं मला माहिती आहेत. रामाचं नाव घ्यायचं, भगवे कपडे घालायचे, माळा धारण करायच्या, दाढ्या वाढवायच्या आणि गावोगावी भिका मागत फिरायचे असले ह्या गोसाव्यांचे धंदे आहेत. काही सांगू नको, फुकटचं जेवायला हे सगळेच तयार असतात. आणि तुझ्यासारखे नाजूक स्वभावाचे कसेही फसले जाणारे लोक त्यांना जेवायला वाढतात. आणि आता ही झोळी कशाला पसरली? जेवायला वाढलं ना, तुझ्याकडे ही झोळी कशा करता पसरली त्यांनी? तेव्हा त्यांच्यातल्या साधूंनी पुढे येऊन म्हटलं, अहो, आम्ही जेवण तर तुमच्या इथे केलं, पण त्या जेवणाचं पुण्य तुम्हाला लाभायचं असेल तर भोजन दक्षिणा नको का? भोजन दक्षिणा? अरे, खाल्लं एवढं पुरेसं नाही का झालं फुकटचं? आणखीन दक्षिणा मागायला लाज नाही वाटत? काय काय खाल्लं, काय काय केलं होतं माझ्या पत्नीने, सांगा बघू. एक धीट त्यांच्यातलाच प्रमुख साधू पुढे आला आणि सांगितलं, मी सांगतो. दही खाल्लं, दूध खाल्लं, तूप खाल्लं, लोणी खाल्लं, दही खाल्लं, दूध खाल्लं, तूप खाल्लं, लोणी खाल्लं. काय काय खाल्लं ते ऐका. दही खाल्लं, दही खाल्लं, दूध खाल्लं, तूप खाल्लं, लोणी खाल्लं. खाल्ली रे भाकरी मन सुखा ठेव दक्षिणा करी. खाल्ली रे भाकरी मन सुखा ठेव दक्षिणा करी. अन्नदानते पुण्य थोरले, दक्षिणे विना व्यर्थ जाहले. अन्नदानते पुण्य थोरले, दक्षिणे विना व्यर्थ जाहले. तृप्त करी रे साधू जनानाले. दान सत्वरी मन सुखा ठेव दक्षिणा करी. ठेव दक्षिणा करी मन सुखा ठेव दक्षिणा करी. ठेव दक्षिणा करी मन सुखा ठेव दक्षिणा करी. चालू ठेवा. हे खाल्लं आम्ही आणि आता वर भोजन दक्षिणा सुद्धा आम्हाला पाहिजे. दक्षिणा पाहिजे, देतो. आणि म्हणून तडातड तडातड वाहना बाजूला सरकवल्या, आत गेला, दार मागे केलं. दाराच्या मागे जी कपडे वाळत घालण्याकरता काठी होती ती बाहेर काढली आणि तो बाहेर आला.
उजमबाई अडवते, पायापाशी पडली. उजमबाई नको हो मारू, अयोध्येतून आलेले साधू आहेत, त्यांना तुमच्यासारख्या माणसांनी मारायचं का? त्यांना हकला तुम्ही, पण मारू नका, चल बाजूला हो म्हणून लाथेनेच ढकलून दिलं. ती उजमबाई बिचारी दारापाशी गेली. दाराच्या तिथे टोकावरती कोपऱ्यावरती डोकं आपटलं आणि घळघळ रक्त यायला लागलं. मूर्छित झाली. एक एक पाऊल त्या साधूंकडे टाकायला लागला. दक्षिणा पाहिजे ना, दक्षिणा पाहिजे ना, ही घ्या दक्षिणा म्हणून हात उगारला. तो खाली तितक्याच वेगात येणार इतक्यात त्या साधूंनी त्याचा हात वरच्यावर धरला. एका साधूने हात धरला, पण 14 साधू चमत्कार पाहतायत. तो हात धरल्या धरल्या हातातली काठी गळून पडली. जो रागराग आलेला होता, तमोगुण वरती आलेला होता, तो शांत झाला आणि वीज जावी अंगातनं तसा लख्खकन एक आविष्कार गेला आणि सगळं प्रकरण थंडावलं. काठी पडलेली होती, हात खाली यायला लागला आणि अचानक हा गुडघ्यावर बसला. त्या साधूच्या चरणावर लोटांगण घातलं त्या माणसाने. चुकलं, माफ करा. हात गेला, दक्षिणा आणली आणि त्यांच्या झोळीत घाली. साधू त्या पुढचा प्रसंग पाहायला राहिलेच नाही हो, निघून गेले. हो संत चरण रज लागता सहज, पण वासनेचे बीज जळून जाय तसा ह्याचा काम आणि क्रोध दोन्हीही नाहीसा झाला. आणि त्या क्षणापासून आमूलाग्र बदल इतका त्या मनसुखलालामध्ये झाला, काही विचारू नका. बायको जागी झाल्यानंतर बायकोलाही तो झालेला प्रकार लक्षात येईना. झालेला प्रकार त्या मनसुखाने समजावून सांगितला. आणि दुसऱ्या दिवशी शाळेत गेले. शाळेतली मुलं, शाळेतले मुख्याध्यापक, त्याचे आजूबाजूचे शिक्षक हे सुद्धा तोंडात बोट घालून पाहतायत. कालपर्यंत डाफरणारा हा मनसुखलाल इतका शेळीचं दूध प्यायल्यासारखं काय झाला. सगळा प्रसंग सांगितला. सन्मार्गाला लागलेला होता तो. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढो लागे. शाळेत शिकवायला लागला, त्या सगळ्या इतिहासातल्या गोष्टी शिकवायला लागल्या, पुराणातल्या गोष्टी शिकवायला लागला. हो आकडे शिकवताना मध्येच बोलून जायचा. काय संतांच्या स्पर्शाने नुसता बदल झालेला होता. एक म्हणजे ब्रह्म आणि दोन म्हणजे द्वैत. आपण दोन आहोत, द्वैतात अडकलेले आहोत. म्हणजे म्हणून आपल्याला एक म्हणजे काय कळत नाही, म्हणून आपल्याला सुख कळत नाही, असं शिकवायचं. हो मुलांना सुद्धा वेदांत सांगायला लागला, अध्यात्म सांगायला लागला. आणि असा मनसुखलाल एक दिवस काय झालाय का, एक दिवस हा आपल्या पत्नीला घेऊन रविवारच्या दिवशी बाजूलाच त्या छाणी नावाच्या गावाच्या शेजारीच भगवान गोपालकृष्णांचं ठाकूर नावाचं मंदिर आहे. त्यांचं नावच आहे ठाकूरजी. त्या ठाकूरचा अपभ्रंश गुजरातीतला डाकोर असा, आणि त्या गावालाही नाव डाकोरच पडलं. सहज पत्नीला घेऊन दर्शनाकरता त्या गेला, डाकोरजीच्या दर्शनाला. सगळ्यांच्या बरोबर दर्शन घेतलं. तिथे बसला, बाजूला भजन चालू होतं. त्या भजनामध्ये सम्मिलित झाला आणि आवडलं सगळं. हो आणि म्हणून त्या क्षणापासून ठरवून टाकलं की दर रविवारी पत्नीला घेऊन इथेच यायचं. बिचाराला मुलं बाळं कोणी नव्हती, त्यामुळे वेळही जात नसे. पण त्यापेक्षा तोच वेळ भगवंताच्या भजनामध्ये सत्कारणी लावला तर, म्हणून तिला घेऊन तो दर रविवारी यायला लागला. मध्ये अनेक रविवार गेले, कुणाला कसलाही त्रास नव्हता. टवाळखोर मंडळींचं याच्याकडे लक्ष होतं, हा काय बदललाय नेमका, ह्याचं वाईट वाटोळं कसं करता येईल. आणि एक संधी सापडलीच. असाच अनेक रविवारपैकी एक रविवार हा गेला. आणि त्या रविवारी चमत्कार असा घडला की डाकोरजींचं दर्शन घेतलं, त्या भजनामध्ये सम्मिलित झाला आणि भगवंताच्या सगुण रूपाची समाधी लागली. हो डोळे मिटल्यानंतर मन हे राम रंगी रंगले अशी अवस्था झाली. भगवंताचं गोपालकृष्णांचं भजन गातात, पण सगळं विसरून भावसमाधीमध्ये शिरलेला हा मनसुख जवळपास तास दीड तास तसाच समाधीमध्ये होता. रोमांच अंगावर आलेले होते. ती समाधी जशी उतरली, वेगळंच प्रकरण झालेलं होतं. अत्यंत शांत, अत्यंत दिव्य असा तो अनुभव घेऊन हा परत घरी आला. कॅलेंडर उघडून पाहिलं, आज पौर्णिमा होती. त्या दिवशी अनेक संतांच्या ठिकाणी पौर्णिमेचं महत्त्व असतं. गोंदावलेकर महाराज असतील, त्या पौर्णिमेचं महत्त्व, त्यामुळे त्याने ठरवून टाकलं की आपण रविवारी तर इथे यायचंच, पण महिन्यातल्या दर पौर्णिमेला सुट्टी असेल तर यायचं, आणि सुट्टी नसेल तरी सुद्धा मुद्दाम सुट्टी काढून या डाकोरजीच्या दर्शनाला यायचं आणि या भावसमाधीचा आनंद घ्यायचा. दिवस जायला लागले, पौर्णिमेच्या रजा पडायला लागल्या, आणि त्यावेळेला ह्या टवाळखोर मंडळींना एक कारण सापडलं. जिल्हाधिकाऱ्याची जाऊन भेट घेतली आणि ती भेट घेऊन त्यांना असं सांगितलं, आमच्याकडे मनसुखलाल नावाचा मास्तर असा शिक्षक आहे, मुलांना बिघडवण्याचं काम करतोय. त्यावेळेला सगळे इंग्रजी मास्तर होते ना.
आणि त्यांना सांगितलं की हा बघा तुमच्या शाळेत नोकरी करतो, तुमचे पैसे खातो, पण आम्हाला पुराणाच्या कथा शिकवतो, आम्हाला वेदांत शिकवतो. हे शाळेत शिकायला आमची मुलं जातात, चांगला हिशोब शिकावा, गणित शिकावं, आयुष्याचं सार्थक करून घ्यावं, ते हे कसलं? आणि म्हणून ते जिल्हाधिकाऱ्याला 4 पैसे चारले. दिवस ठरवला, कॅलेंडर त्यांनीही उघडून पाहिलं. आता या पौर्णिमेच्या दिवशी हा मुलगा सुट्टी काढून डाकोरजीच्या दर्शनाला जाईल. त्याच वेळी बरोबर तुम्ही आमच्या गावात यायचं, आमच्या शाळेत शिरायचं आणि सगळ्यांचं इन्स्पेक्शन घ्यायचं. काय हो, मत्सर मत्सर म्हणजे किती मूर्तिमंत उदाहरण होतं याचं. आणि म्हणून जिल्हाधिकारी सुद्धा यायचं ठरवतात. ठरलेला दिवस उजाडला. हा मनसुखलाल उजमबाईला आपल्या पत्नीला घेऊन डाकोरजीच्या तिथे गेला. नेहमीप्रमाणे दर्शन झालं. आणि त्याच वेळेला इकडे जिल्हाधिकारी साधारण 11-11:30च्या सुमारास, ज्या वेळेला सगळी मुलं पटांगणामध्ये देवीची प्रार्थना करत होते, त्याच वेळेला ते जिल्हाधिकारी तिथे आले. त्यांची हांजी हांजी करत होते हे सगळे टवाळखोर मंडळी. या आमच्या शाळेतल्या मुख्याध्यापकांना तुम्हाला भेटवतो म्हणून हळूहळू गेटपाशी आणलं. ते बघा सगळी प्रार्थना म्हणतायत. हा शहाणा होता त्यावेळेला, असले प्रार्थना वगैरे काही नव्हत्या बरं का. आत्ता ही थेरं सुरू झालेत सगळी. सगळ्या मुलांना बाहेर घ्यावं, खुर्चीवर सरस्वतीची प्रतिमा मांडावी, सगळ्यांनी मिळून प्रार्थना करावी, गेल्यानंतर स्तोत्र म्हणावीत वर्गात गेल्यानंतर. काय सगळं चाललंय बघा. काय सुंदर दृश्य होतं हे. ते सगळी मुलं रांगेत उभी आहेत, मॉनिटर पुढ्यात उभा आहे, तो शिस्तीत त्यांना उभं करतोय आणि सगळेजण एका सुरामध्ये एका तालामध्ये भजन म्हणतायत, देवीची स्तुती करतायत. शारदंबे देवी सरस्वती करी कृपा आम्हावरी, शारद अंबे देवी सरस्वती करी कृपा आम्हावरी. तुष्टीदायक पुष्टीदायक तुष्टीदायक पुष्टीदायक ज्ञान वाढो अंतरी, शारद अंबे देवी सरस्वती करी कृपा आम्हावरी, शारद अंबे देवी सरस्वती करी कृपा आम्हावरी. प्रार्थना थांबली. सगळेजण वर्गात रांगेत गेले, बसले, पुढचा परिपाठ करायला सुरुवात केली. आणि ह्यांना आत नेण्यात आलं. मुख्याध्यापकांची भेट घडवून आणली. मुख्याध्यापकाला हेच वाटत होतं की याची नोकरी जावी म्हणून बोलणी झाली. आणि तो ज्या वर्गाचा वर्ग शिक्षक होता मनसुखलाल, त्या वर्गाकडेच पहिल्यांदा नेण्यात आलं. त्यांचीच फजिती करायची, त्यांची इन्स्पेक्शन करायची, अशी काही गुगली टाकायची, असे काही विचित्र प्रश्न विचारायचे की त्यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर द्यायला तो विद्यार्थी चुकला की या विद्यार्थ्यांना चुकीचं शिकवलं या नावाखाली ह्याची नोकरी काढून घ्यायची. वर्गात गेले. वर्गात गेल्यानंतर मनसुखलालांनी चांगली शिस्त लावलेलीच होती. 1-7 नमस्ते. सगळ्यांनी उठून नमस्कार केला. खाली बसा, खाली बसा. थोड्या शिष्ट आविर्भावामध्ये पुढे पाऊल टाकायला लागला. आजूबाजूला सगळी न्याहाळणी केली. सगळं शिस्तीचं दिसलं. वर्गाचा केर काढलेला दिसला. फळ्यावर सगळा सुविचार लिहिलेला दिसला. आजची तारीख, आजचा पट, हजेरी सगळं लिहिलेलं दिसलं. आणि सगळ्यांच्या वह्या उघड्या होत्या. पाढे म्हणत होते सगळे. कुठे काही आत्ता जरी बोट ठेवायला जागा नव्हती. एकेकाला प्रश्न विचारायला सुरुवात केली उभं राहिल्यानंतर. सांग बाळा, ह्या प्रश्नाचं उत्तर सांग. इतिहासातला प्रश्न विचारावा, गणितातला प्रश्न विचारावा, भूगोलातला प्रश्न विचारावा, रामायण महाभारतातले प्रश्न विचारावेत. पण मनसुखलालाने प्रत्येक विद्यार्थ्याला इतकं तयार केलेलं होतं की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कुठलाही विद्यार्थी देऊ शकत होता. तोंडात बोट घातलं आणि आता असा एक सुसाट प्रश्न विचारायचा की त्या प्रश्नाचं उत्तर यांच्याकडे कुणाकडेच नसेल. एका मुलाला उभं केलं आणि प्रश्न विचारला. अधिकारी बालका पुसती, अधिकारी बालका पुसती, रामे कंस वधिला कवण समयी. सांग रे, रामाने कंस केव्हा मारला? 5वीतला मुलगा होता हो. सगळा इतिहास सरळ पाठ होता, उलटा शिकवलेला नव्हता. त्यावेळेला इतिहास उलटा करणारी लोक नव्हती ना, त्यामुळे प्रश्न विचारलेला होता पण तो उलटा विचारलेला होता. रामाने कंस केव्हा मारला? प्रश्न पडला, अंगाला दरदरून घाम यायला लागला. हे आपल्या मनसुखलाल गुरुजींनी कधीच शिकवलेलं नसलेलं काहीतरी विचारतायत. पोटात गोळा आला. वाईट त्या मुलाला याचं वाटत होतं की आपल्याला शिक्षा होणार नाहीये पण आपल्या गुरुजींना शिक्षा होणार आहे. आपण या प्रश्नाचं उत्तर जर चुकीचं दिलं किंवा दिलंच नाही तर आपले मास्तर नोकरीपासून
दूर जाणार आहेत, आपल्यापासून दूर जाणार आहेत, हे त्याला वाईट वाटलं. आणि 10 वेळा विचार करतो, हे कधी आपल्याला शिकवलंय का मनसुखलाल गुरुजींनी? हे कधी आपल्या वर्गात झालंय का? झालं असेल तर मी आलो नव्हतो का? ठीक आहे, नाही येत ना तुला उत्तर? त्याच्या शेजारच्याला उठवलं, उठ, मी विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर दे. अधिकारी बालका पुसती, रामे कंस वधिला कवण समयी. ठीक आहे, तो आलेला नसेल, हे ज्या वेळेला शिकवलं त्यावेळेला तो आलेला नसेल, पण तो बाजूचा तरी आलेला होता, त्यालाही या प्रश्नाचं उत्तर देता येईना. मुलींमधल्या एकीला उभी केलं, तिलाही उत्तर देता येईना. आणि असा ह्या प्रकरणामध्ये 15-20 मिनिटं गेल्यानंतर सगळा वर्ग स्तब्ध होता. काय करावं सुचेना. इकडे जिल्हाधिकारी खुश होता, ती टवाळखोर मंडळी खुश होती. इतक्यात काय झालं ऐका. त्या डाकोरजीच्या दर्शनाचं सगळी पूर्ती झाल्यानंतर, दर्शन घेऊन आटोपल्यानंतर मनसुखलाल मास्तर आला गावामध्ये. आणि तो गावातून त्या शाळेकडे आला. त्याला कानावर कळलं की आज जिल्हाधिकारी आलेले आहेत. तसाच धावत धावत आला, आपल्या वर्गापाशी आला. नमस्कार, घाम पुसला, आत येऊ? या, क्षमा करा, जरा रजा काढून माझ्या नेहमीच्या देवाच्या कामाकरता गेलो होतो. ठीक आहे, देवाच्या कामाला जायला रजा काढून हरकत नाही, पण मुलांचं नुकसान करून नाही सुट्ट्या टाकायच्या. मी आपल्या मुलांना प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर तुमची मुलं देऊ शकत नाहीयेत. काय हे? नम्रतेनेच तो मनसुखलाल विचारतोय. कुठला प्रश्न विचारला होता तो? ऐका, तुम्ही पण प्रश्न ऐका. अधिकारी बालका पुसती, रामे कंस वधिला कवण समयी. एवढाच ना? मनसुखलाल मास्तर म्हणतात एवढाच ना? त्या उभं केलेल्यातले एका मुलाच्या जवळ गेले, डोक्यावरून हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला. अरे मुला, मी हे शिकवलंय तुला. पाठीवरून हात फिरवल्याबरोबर, डोक्यावरून हात फिरवल्याबरोबर, अरे हो की गुरुजी, तुम्ही शिकवलंय, मी सांगू उत्तर? त्या कलेक्टरकडे पाहिलं, सांग उत्तर, पण प्रश्न नीट ऐकलायस का? रामे कंस वधिला कवण समयी. चुकीचं उत्तर देऊन चालणार नाही. मास्तर उभे तिथे, नोकरी जाणार आहे तुझ्या मास्तरांची, तुझ्या गुरुजींची. ऐकलंय, देतो उत्तर. आणि म्हणून त्या मुलाने धिटाईने, अत्यंत आत्मविश्वासाने दिलेलं उत्तर ऐका. रामे त्यास वधिले, रामे त्यास वधिले, पुढच्या त्याच्याच कृष्ण अवतारी. रामा रामा हरे हरे, रामा 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 रघुत्तमा, रामा 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 सीतापते, रामा 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 हरे हरे, रामा रामा. हो, रामे त्यास वधिले, पुढच्या त्याच्याच कृष्ण अवतारी. सगळेजण थक्क झालेले होते, सगळेजण आश्चर्यचकित झालेले होते. काही इलाज चाललेला नव्हता. आणि हा जिल्हाधिकारी घरी जाताना याची नोकरी काढणं तर सोडूनच द्या हो, याचा पगार त्या काळी 10 रुपयाने वाढवून हा जिल्हाधिकारी गेला. जाता जाता ह्या सगळ्या कलेक्टरची मान, कलेक्टरच्या समोर या टवाळखोर मंडळींची मान खालीच झालेली होती. ते त्याला सोडायला रेल्वे स्टेशनवरती गेले. त्यावेळेला रेल्वे सुरू झालेल्या होत्या, म्हणून ते छाणी नावाच्या गावामध्ये सुद्धा रेल्वे स्टेशन होतं, तिथे सोडायला गेले. आणि ती छाणी नावाच्या गावातून येणारी रेल्वे त्या डाकोरच्या स्टेशनवरून येत होती. वाटेत डाकोर नावाचं पण स्टेशन होतं, आणि मग पुढची स्टेशन त्या छाणी नावाच्या स्टेशनवरती ती थांबली. आता कलेक्टर चढणार, त्याच बोगीतून, त्याच डब्यामधून मनसुखलाल आणि उजमबाई बाहेर आलेले होते. पटकन घाईत चढले कलेक्टर. आता सगळ्यांना अच्छा करणार इतक्याच त्यांना दिसलं की याच बोगीतून अरे हे दोघे बाहेर गेले. हाच ना तो मग असता मास्तर. 1 मिनिट थांबा, 1 मिनिट थांबा. 3 मिनिटाचा ब्रेक असतो तो. तुम्ही आत्ता शाळेत आला होतात ना? नाही म्हणाले, कुठल्या शाळेत? हो, आत्ता शाळेत नाही का? मी विचारला, रामे कंस वधिला कवण समयी असा प्रश्न विचारल्यानंतर तुमच्या मुलाने उत्तर दिलं. हो का? बरं बरं असं म्हणेपर्यंत रेल्वे पुढे गेलेली सुद्धा होती. ह्या कलेक्टरच्या मनामध्ये किंतु होता, परंतु होता. त्याला या प्रश्नाचं उत्तर सापडलेलं नव्हतं. पण विचार करायला लागला तो हा मनसुखलाल मास्तर. काय झालं नेमकं? घरी गेला, आजूबाजूच्या घरांच्या मुलांची चौकशी केली. असे आले होते का कलेक्टर शाळेमध्ये? असं घटना झाली का? होय, झाली होती. कळलं मात्र, आणि ढसढसा डोळ्यामध्ये पाणी यायला सुरुवात झाली.
का? कारण लोक जी सत्पुरुष असतात, जे संत असतात, तेच पूर्वीचा सारखा सारखा विचार करतात. प्रत्येक गोष्टीचा समन्वय, प्रत्येक गोष्टीचा संबंध दुसऱ्या घटनेशी लावून बघत असतात. हे असं का झालं, हे असं का झालं. आणि त्यावेळेला कळलं. तो उजमबाईला बाजूला घेऊन रडत रडत सांगायला लागला, उजमबाई तुला माहितीये, आज आपण डाकोरजीच्या दर्शनाला गेलो, त्यावेळेला नेहमी जशी भावसमाधी लागते, नेहमीच्या पौर्णिमेला जसं माझं ध्यान लागतं, तशी समाधी, तशी भावसमाधी आज नाही लागली. कळलं आता काय झालं ते? कळले आता मूर्तीमधले तेज कुठे ते गेले. उजमभाई आमच्यासाठी शिक्षक बनून डाकोरजी ते आले. माझा भक्त संकटात सापडल्यानंतर प्रत्यक्ष गोपालकृष्ण माझ्यासारख्या एका कपल्लकाचा, एका भिकाऱ्याचा वेश धरून यावा आणि त्यांनी माझं काम हलकं करून मला संकटातून वाचवावं. काय कृपा होती भगवंताची. त्या क्षणी ठरवलं की ही भगवंताची कृपा आपल्याला झाली, ती सुद्धा परीक्षा बघण्याकरता झाली. दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये गेले, मुख्याध्यापकांकडे राजीनामा दिला. भगवंत आपल्या आयुष्यामध्ये सुख टाकतो, ते सुद्धा आपली परीक्षा बघण्याकरता, अशी त्याची धारणा होती. आणि म्हणून आपण 10 रुपयांनी पगार वाढ आपली झाली म्हटल्यानंतर आपण काय करतो हे भगवंत पाहत असेल. पण भगवंतानी आपल्याला वाचवलं याचा सरळ अर्थ असा आहे की भगवंताला मी प्रिय आहे, आता मी इथे राहून चालणार नाही, मी त्याच्याजवळ गेलं पाहिजे. म्हणून राजीनामा दिला. कुणालाही तो राजीनामा नको होता, पण दिला. आपलं राहतं घर होतं ते कुठल्या तरी दुसऱ्याच्या नावावर केलं. सगळे कपडे एकत्र केले, देव्हारा एकत्र केला, देव एकत्र गेले, सगळा गाशा गुंडाळला आणि त्या घराला रामराम केला आणि कायमचा पुढच्या आयुष्याकरता पत्नीसह डाकोरजीच्या तिथे राहायला लागला. आजही ते ठिकाण आहे की तिथे तो सेवा करायला लागला. पुढे जाऊन एक प्रसंग असा आला की तिथले पुजारी होते ते दिवंगत झाले. ते दिवंगत झाल्यानंतर प्रत्यक्ष याला पुजारपण मिळालं. म्हणजे ह्यांचं भाग्य केवढं होतं. आणि जे काही आयुष्याची पुंजी साठवलेली होती नोकरीतून मिळालेलं, त्या पैशाने या माणसाने त्याच कृष्णांच्या मंदिराच्या शेजारी एक रामांचं मंदिर उभारलं आणि तिथेही सेवा केली, इथेही सेवा केली. मंडळी, या कथेतून उपदेश लक्षात घ्यायचा, संदेश लक्षात घ्यायचा तो एवढाच की संतांच्या शरीराचा, संतांच्या विचारांचा एका थोड्या काळाकरता सुद्धा त्याला स्पर्श झाला, पण आयुष्य इतकं उजळून निघालं. प्रपंच तर त्याचा खूप सुंदर नेटका झालाच, पण त्याला असं वाटलं की परमार्थ करावा, त्याला मुमुक्षुत्व मिळालं आणि पुढे गेल्यानंतर आयुष्यभर भगवंताच्या सहवासात राहता त्याला आलं. बस संतांच्या संगतीचं, संतांच्या कृपाळूपणाचं आणखीन मोठं उदाहरण काय द्यायचं, मोठा फायदा काय वर्णन करायचा. अशाच संतांच्या कौतुकाचा अभंग पूर्वपद्यामध्ये केशवस्वामी भाग्यनगरकर सांगतायत. उरलेला अभंग पुढच्या कीर्तनामध्ये पाहूया. संत केवढे कृपाळ, संत केवढे कृपाळ, संत केवढे कृपाळ, हाती विठ्ठला गोपाळ, हाती विठ्ठला गोपाळ, केवढे कृपाळ, संत केवढे कृपाळ, संत केवढे कृपाळ, केवढे कृपाळ, केवढे कृपाळ. सब संतन की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं, आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा.
हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.